मालवणी स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. चला तर मग त्याला काय काय साहित्य लागते, कशी ती भाजी केली जाते, हे सगळं आज आपण बघूया. मी आज ही भाजी पहिला गॅस पेटू. मी आज ही भाजी या लोखंडी तव्यावर करणार आहे. या लोखंडी तव्यावर चांगली अशी भाजी होते मस्तपैकी. तर आता तो तवा आधी चांगला तापू दे, त्यानंतर आपण भाजीची प्रोसेस करूया. तवा तापला आहे. पहिला आपण तेल टाकूया. तेल टाकून झाल्याच्या नंतर मी इथे बारीक एक मोठा कांदा घेतला आहे, 4 लसणीच्या पाकळ्या ठेचल्या आहेत आणि एक हिरवी मिरची आहे मोठी, त्याचे 4 तुकडे केलेत, मधून कापलेत आणि हे ओलं खोबरं आहे ते किसून घेतलं आहे. तर आता पहिला कांदा आपण तेलात भाजू. जास्त लाल नाही करायचं आहे, परतून घेऊ तेलात चांगला. हा बघा, शेपूची भाजी ना आपल्या तब्येतीला खूप चांगली असते, पण तिचा खूप वास येतो म्हणून खूप लोक खायला बघत नाहीत. पण ती चवीला पण छान असते आणि तब्येतीला पण छान असते. त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ भिजत टाकली आहे, सकाळी टाकलेली. मुगाची डाळ त्याच्या भाजीमध्ये करून मस्त लागते. चणा डाळ पण तुम्ही टाकू शकता, बटाटी पण टाकू शकता, पण बटाटी ही सगळ्यामध्येच असते म्हणून मी आज मुगाची डाळ टाकली. हा बघा, कांदा मस्तपैकी आता नरम पण होत आला आहे, जास्त भाजायचं नाही. बघा, एवढा भाजला की लसणीचे तुकडे टाकायचे आणि मिरची एकदम टाकून द्यायची. फक्त खोबरं आहे ना किसलेलं ते फक्त पाठीमागे ठेवायचं. हे बघा, लसूण मिरची कांदा चांगलं असं परतून घ्यायचं. आणि ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे, पाणी नाही घालायचं आहे भाजीमध्ये. पाल्याची कुठलीही भाजी ही वाफेवर शिजवायची. आता मी ह्याच्यामध्ये ही मुगाची डाळ भिजवलेली आहे ती आता त्याच्यामध्ये टाकतो. थोडंसं पाणी त्याच्यात जाणार, मुगाच्या डाळीमुळे पूर्ण मिसळलेलं नाही. बघा, ही डाळ अशी चांगली परतून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये खूप लोक आहेत ना शेंगदाण्याचं कूट पण टाकतात. मी आज काय करणार आहे, शेंगदाण्याचं पण थोडं कूट टाकणार आहे आणि ते खूप ओलं खोबरं किसलेलं आहे ना ते पण टाकणार आहे. आम्ही मालवणी लोकांमध्ये जास्त म्हणजे आम्हाला हा नारळ हा प्रकार लागतो जेवणामध्ये. नारळाशिवाय आमचं जेवण होत नाही, असा विषय. शेंगदाण्याचं कूट वगैरे आम्ही नाही वापरत जेवणात. पण आज टाकून बघूया एक वेगळी अशी चव. की बघा, ही डाळ अशी मी परतून घेतली थोडी. बघा, आता आपण काय करूया, आता मी शेपूची भाजी आहे ती स्वच्छ धुतली, निवडली आणि बारीक अशी कापली. ती बघा, ती आता त्याच्यामध्ये टाकू. गॅस एकदम स्लो ठेवायचा, नाही तर भाजी जळणार. कळलं? ही बघा, अशी परतवायची, त्या तव्यामध्ये अशी परतून घ्यायची. ही बघा, अशी परतून घ्यायची तव्यामध्ये. आणि थोडे टाईम आहे ना ती आता वाफेवर शिजवायची आहे, एवढ्यात आधी ढवळायची नाही. ती एक वाफ द्यायची. ठेवतो वरती. आता ह्या भाजीमध्ये पाणी नाही घालायचे, वाफेवर शिजवायचे. मग मी ह्या ताटामध्ये वरून असं पाणी घालणार, म्हणजे खाली ती भाजी अशी लागणार नाही. आता ती वाफेवर जरा 5 मिनिटं होऊन दे. हे ताट ठेवलं आहे ते बाजूला करू आणि भाजी परतून घेऊ. आता ही भाजी आहे ना चांगली खाली वरती परतून घेऊया. बघा, चांगली अशी परतून घेऊया. भाजी ना वाफेवर जेवढी शिजेल तेवढी चांगली असते शरीराला. पण नुसतं तेलावर शिजून उपयोग नाही, वाफेवर शिजणं गरजेचं आहे. आणि शेपूच्या भाजीला खूप असा मस्त वास येतो. तुम्हाला लसूण जर भाजीमध्ये नको असेल, कोणाला नाही आवडत लसूण हा प्रकार, तर तुम्ही नाही घातलात तरी चालतो. हे बघा,
आता आपण काय करायचं, जे किसलेले खोबरे आहे ते घालायचं वरून. हे बघा, हे सगळं असं त्या भाजीमध्ये एकजीव करून घ्यायचं. खूप छान लागते ही भाजी, लहान मुलं नाही खायला बघत. आणि भाजी खूपच छान असते. मी ही भाजी आहे ना भाकरीबरोबर खाणार आहे आज, कारण भाकरीवर खूप छान लागते भाजी. हे बघा, आणि परत एकदा आहे ना हे चांगलं आता झालं आहे. हे बघा, आता परत आपण एकदा ना ह्याला वाफ काढून घेऊया, कारण मी खोबरं घातलं आहे ना, मग ते पण चांगलं वाफेवर येईल. मग परत तशाच प्रकारे हे ताट ठेवायचं. ताट ठेवून घेऊ. हो, आणि मला ह्याच्यामध्ये आहे ना शेंगदाण्याचं थोडं कूट पण टाकायचं आहे. तो काय मीठ आणि कूट शेंगदाण्याचं एकदम टाकायचा, कारण शेंगदाणे भाजूनच कूट केलेला असतो. तो एवढं काय भाजायची गरज नसते, त्या भाजीमध्ये उलट छान लागतो. तर आता परत थोडीशी वाफ. तर मग आता आपण वाफ दिली आहे भाजीला, ते ताट आता काढूया. परत भाजी चांगली परतून घेऊ. बघा, आता भाजी चांगली अशी वाफेवर हे झाली, शिजली आहे. हे बघा, आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया. थोडंसं टाकायचं, कारण खोबरं टाकलेलं आहे. नुसती म्हणजे खोबरं न टाकता भाजी करायची असेल तर शेंगदाण्याचं कूट तुम्हाला हवं तेवढं टाका. मिक्स करूया. मीठ पण टाकून घेऊया हाताबरोबर. भाजी आता होतच आली. मीठ प्रमाणात टाका, नाही तर खारट व्हायची भाजी. एक वेळ थोडी अळणी झाली तरी चालेल, पण खारट व्हायला नाही पाहिजे. हां, हे बघा, चांगली परतून घ्यायची, म्हणजे मीठ वगैरे सगळं आहे ना, शेंगदाण्याचं कूट बीट सगळं त्या भाजीमध्ये व्यवस्थित लागलं जातं, आणि भाजीला चव येते. आता काय करूया माहिती आहे, म्हणजे माझी आई सांगायची की भाजी तयार व्हायला आली की थोडं वरून नाही ना थोडंसं असं पाणी घालायचं, म्हणजे असं पाणी शिंपडायचं असतं. ते हे बघा, थोडंसं, मी इथं काय भरपूर असं नाही वाटलं. आणि परत आहे ना ती चांगली मिक्स करून द्यायची. बघा, म्हणजे ती भाजी ना ओली पण होते एकदम अशी, आणि कोरडी नाही राहत, म्हणजे जरा तिला असं पाण्याचं हे लागतो. हा बघा किती, आता बघा ती छान दिसते, एकदम वास पण छान सुटलं आहे. आम्ही लहानपणी ही भाजी नको ती भाजी नको म्हणून खूप हे करायचं, हट्ट करायचो आईकडे, आणि मग आई आम्हाला बेसनचा पोळा किंवा बट्याची कापं किंवा आणि काहीतरी वेगळं असं करून द्यायची. पण आता काय झालं आहे, आई नसल्यामुळे आता आम्हाला सगळ्या गोष्टी खाण्याची सवय लागून गेली, अशी गंमत आहे. आईकडे आपण हट्ट करू शकतो, पण आता स्वतःच करायचं आणि स्वतःच खायचा असा विषय झालेला आहे. असो, ही बघा, ही आता भाजी झालेली आहे माझी. तर ही भाजी शेपूची भाजी तर सगळंच करतात, आणि मी काय असं वेगळ्या प्रकारे नाही असं दाखवलं आहे. मी माझ्या घरामधले नॉर्मल साहित्य वगैरे ते टाकून असं दाखवलेलं आहे. माझी सगळ्या रेसिपी या नॉर्मलच असतात, त्याला स्पेशल मी काय असं मसाले वगैरे जास्त आणत नाही, कळलं. आणि त्यामुळे मी जी आज ही भाजी शेपूची जी बनवली आहे ती तुम्हाला माझी पद्धत आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मला पुढे जायला प्रोत्साहन द्या, कळलं. आणि कमेंट करून नक्की सांगा. करून नाही बघितलं तरी करताना जी मी रेसिपी बनवली त्याच्यावरनं तरी सांगा कशी झाली आहे भाजी वगैरे. चला तर मग, भाजी तयार आहे. परत पुढच्या रेसिपीमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत मस्त राहा आणि भरपूर खा. बाय बाय, धन्यवाद.